मी रमेश शिवाजी येवले, माझा पूर्ण परिवार गेले पिढ्यानपिढ्या आंबेगाव तालुक्यातील गंगापूर खुर्द या गावी वास्तव्यास आहे. माझे आईवडील अजूनही त्याच गावात वास्तव्यास आहेत आणि फक्त मी धंद्यानिमित्त पुण्यात वास्तव्यास आहे. परंतु मी दर महिन्याला कमीत कमी 8 दिवस आणि जास्तीत जास्त 8 दिवस आणि कमीत कमी 2-1 दिवस गावाला नक्की असतो. गावातील गेले 16 वर्षापासून गावातील पंचक्रोशील तालुक्यातील सगळ्या कार्यक्रमांना, गणपतीच्या, नवरात्रीच्या, कुणाच्या म्हणजे तुम्हाला जर म्हटलं मैत आणि जर दशक्रिया जर सोडली तर बाकी सर्व कार्यक्रमांना की जिथे खरंच त्यांना माझी खरंच गरज आहे अशा ठिकाणच्या प्रत्येक गरजेला मी उपस्थित असतो. गेले 25 वर्ष मी उद्योगधंदा करून पैसे कमवतो आहे. पैसे कमवत असताना मला बरंच परदेशात माझ्या कंपन्या आहेत, तिथं मला फिरणं होतं. आपल्या भरपूर राज्यात फिरणं होतं. आपल्या महाराष्ट्रातल्याच भरपूर गावात फिरणं होतं. त्या गावात फिरताना आणि आपल्या गावात फिरताना मला कायम खूप असे फरक जाणवतात. भरपूर असे फरक आहेत, ते मला वारंवार जाणवतात की हा बदल कधीतरी व्हायला पाहिजे. 2000 सालापासून जो रस्ता आम्ही बघतो आहे आजपर्यंत तोच दिसतो आम्हाला. त्यात काही बदल आम्हाला आजपर्यंत तरी दिसला नाही. मग हा बदल फक्त आपल्या तिकडे का होत नाही हा प्रश्न आहे. त्या प्रश्नासाठी असं वाटतं की आपण काहीतरी करावं, पण त्यानंतर लिमिटेशन असतात की आपण स्वतः काही करू शकत नाही. जोपर्यंत म्हणजे आपल्याला सत्तेची वाट धरता येत नाही, सत्तेचा सहारा मिळत नाही, तोपर्यंत आपण प्रगतीच्या नवीन दिशा, नवीन आशा आपल्या तालुक्यासाठी ओपन करू शकत नाही. मी आता महाविकास आघाडीमधील शरदचंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष याच्याकडून इच्छुक आहे. त्याचं कारण असं आहे की आज महाविकास आघाडीची जागा वाटप जर लक्षात घेतलं आपण तर त्यांच्या अटी शर्तीनुसार हा मतदारसंघ हा पवार साहेबांनाच जाणार, हा पवार साहेबांनाच मिळणार याची पूर्णपणे मला शक्यता वाटते. आणि जर मला सत्तेमध्ये यायचे तर मला ज्या पक्षाला तो मतदारसंघ मिळणार आहे त्याच पक्षाला मी जर माझ्या तिकिटासाठी मागणी केली तरच त्या मागणीची काहीतरी विचार होईल असं मला रास्त वाटतं. म्हणून मी शरदचंद्रजी पवार गटाकडे गेलो. अजून एक महत्त्वाचं कारण, आपल्या तालुक्यातली 80% जनता, 80% जनता ही 85% म्हणून तरी हरकत नाही, अजूनही शेतकरीच आहे. आणि ह्या शेतकऱ्यांचा ज्यांनी विचार केला, ज्यांनी ह्या शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या पाणी प्रश्नांचा विचार केला, त्यांनी ज्यांना धरणं बांधली, हे धोरण ज्यांनी आणलं, हे धोरण म्हणजे आपल्या सर्व शेतकऱ्यांचा आणि आपल्या महाराष्ट्राचा जाणता राजा आणि कृषी म्हणजे फक्त आपल्या शेतकऱ्यांचा हितचिंतक अशी जी ओळख आहे ही पवारसाहेबांची आहे. आणि त्या पवारसाहेबांच्या त्या धोरणाला, त्या विचाराला प्रेरित होऊन जर आपल्या शेतकऱ्यांसाठी काय करायचं असेल तर आपल्याला फक्त आणि फक्त शरद पवार साहेब यांच्या पक्षातच ते करता येईल. कारण की पक्षाचं नेतृत्वाची दिशा ती पाहिजे की ज्याला शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजनांची काहीतरी करण्याची इच्छा आहे आणि त्याच्यात खूप प्रदीर्घ अनुभव आहे. त्यासाठी मी शरदचंद्र पवार साहेबांच्या गटात. तर त्याचं उत्तर नक्कीच मला हो म्हणावं लागेल. का हो म्हणावं लागेल की कारण जर त्यांना देवेंद्र शहा यांना वळसे पाटलांना कुठेतरी आतून दुसऱ्या याला मदत करून पाडायची इच्छा असेल तर ती मदत नक्कीच त्यांनी केली आहे. कारण की महायुतीच्या सर्व 9च्या 9 अध्यक्षांचे चेहरे 16 गाड्यांवर लावून दोन्ही बाजूनी त्या गाड्या 7 मतदारसंघात फिरवून त्या लेडीजला 7 मतदारसंघात 2 जिल्ह्यात फिरून महाविकास आघाडीचा प्रचार करून फक्त वळसे पाटील साहेबांनाच नाही तर त्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना पाडायचे असं त्यांचं काही जरी मत असेल आणि असा पाठिंबा ते मला देत असतील तर मला नक्कीच सांगायला लागेल की हो, हे तुमचा प्रश्न बरोबर आहे आणि मी तुमच्या प्रश्नाला नक्कीच हो म्हणेल. आता मी तुम्हाला तेच सांगितलं की असं जर कुणाची वैचारिक बुद्धी असेल की देवेंद्र शहांना आतून मला सपोर्ट करून वळसे पाटलांना पाडायचं असेल तर हे तुम्ही साठवट म्हणते ते बरोबर असेल. तसं पाहिलं तर मी आज आलेलो नाही आहे. मी गेले 16 वर्ष आंबेगाव तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात समाजकारण करतो, दानधर्म करतो. दान म्हणता येणार नाही कारण दान देण्याएवढा मी मोठा नाही, पण नक्कीच ज्या गरजूच्या हाकेला धावून जातो. गरजवंताला जेव्हा जेव्हा मदत येते, जेव्हा जेव्हा मला फोन मेसेज कुणातर्फे येतात, दुसऱ्या मिनटाला माझी मदत त्यांच्यापर्यंत पोचते. तर मी आज आलेलो नाही हे तर 100%. दुसरी गोष्ट राहिली तर आमचे आजोबा म्हणजे कैलासवासी किसनराव बानखेले अण्णा, त्यांचा रक्त आमच्या आजही धमन्यामध्ये कुठेतरी खेळतं. राजकारण आमच्याकडे पहिल्यापासून आहे, पण राजकारण करण्यासाठी पहिलं कसं असतं की आपला पाया भक्कम पाहिजे. आपला पाया भक्कम असेल तर आपण राजकारण उतरायला पाहिजे. म्हणून आम्ही वेळ घेतला आहे, आम्ही आमचा पाया भक्कम केला आहे
आम्ही आमची नैतिक मूल्य ती जपलीत, पोचलीत आणि आता आम्ही ह्या स्टेजला आहे की आम्ही आमच्या वैयक्तिक खर्चावरती कोणत्याही प्रकारच्या राजकारणात दुसरं काही कमाईची इच्छा राहिलीच नाही आता, कारण की असं काही नाही जे आमच्याकडे नाही आहे. अशी इच्छा नसताना आता अशी वेळ आहे की आता आपण राजकारण करू शकतो, कारण की आपण सबळ आहोत, सधन आहोत आणि आपल्याला कुठल्याही दबावाला, कुठल्याही अडचणीला सामना करायची ताकद आहे. अशा वेळी मला वाटलं की आता आपण तो विचार करू शकतो. आणि आता आपली वैचारिक पातळीसुद्धा आहे, 23 वर्ष धंदापाणी करून एवढी प्रगल्भ झाली आहे की आपल्या तालुक्यासाठी काय करायला पाहिजे याची आखणी आपण करू शकतो. त्याची प्रॉपर मांडणी आपण विधिमंडळाला करू शकतो. त्याला लागणाऱ्या निधीचं संयोजन कसं करायचं, नियोजन कसं करायचं, ते कशा प्रकारे करून घ्यायचं, ह्या सर्वाची जोडणी बांधणी आपण पुढच्या माणसाला सांगू शकतो. तो निधी आपण आणू शकतो. ह्या सर्व प्रकारचे जेव्हा आपला बॅकअप जेव्हा म्हणजे आपण म्हणतो ना आपला बॅकस्टेज जेव्हा पूर्ण आला आहे तेव्हा आपण राजकारणामध्ये यावं असं वाटलं, म्हणून मी आता राजकारणामध्ये आलो. असं मी म्हणत नाही विकास झाला नाही, पण तो विकास कुठे आहे 35 वर्षाचा तो अजून मला सापडला नाही. कालव्याचं नियोजन हे धरण बांधताना होतं आणि कालवे कुठल्या फ्लोनी कुठपर्यंत जाणार याचं नियोजन करून धरण होतं. म्हणजे हा काही तेव्हाचा अजेंडा नाही आहे. हा अजेंडा मी आत्ता मगाशी पण सांगितलं, आपल्या महाराष्ट्राचं भूषण म्हणजे आपले सर्वांचे आदरणीय जाणता राजा म्हटलं तर कदाचित एखाद्या याला वाईट आलं, पण शेतकऱ्यांचा जाणता राजा असं मला म्हणा वाटेल. एक ही गोष्ट सांगतो की शेतकऱ्यांसाठी जो जाणता राजा आहे. जाणता राजा म्हणजे कोण? शेतकऱ्यांच्या अडचणी जाणणारा त्यांचा राजा, त्याच्यासाठी त्यांना करणारी तरतूद हे म्हणजे शरदचंद्रजी पवार यांनी जे धोरण आखली, यांनी ज्या नीतिमूल्यांनी जी गोष्ट केली त्यांनी ती धरणं झाली, कालवे झाले. एका ठिकाणी साठून वाया जाणारं पाणी आज एक तालुका नाही, आज 7-8 तालुके त्याच्यावरती जगतायत, सधन झालेत, प्रगतशील झालेत. आणि हे काही कुणी केलेलं नाही आहे, हे त्या तालुक्यातला त्या लोकांनी शेती करून पैसे कमवून सधन झालेले आहेत. हे कुणी राज्य करून विकास करून कुणी सधन झालेलं नाही आहे. विकास काय असतो याचा जर त्यांनी काही पुरावा दिला, काही त्याचं म्हणजे ठोस काहीतरी त्यांनी सादर केलं तर याच्यावर आपण बोलू शकतो. कसं असतं IQ गोष्टींवरती बोलणे म्हणजे माझा आणि तुमचा आणि ऐकणाऱ्यांचा सगळ्यांचा वेळ वाया घालवणे असं मला वाटतं. मी असं कधीही म्हटलं नाही की वळसे पाटलांनी काही कामं केली नाही. मी असं म्हणतो की वळसे पाटलांनी आंबेगाव तालुक्याला विकासाच्या उच्च शिखरावर नेण्यासाठी लागणारी सर्व कामे केली नाहीत. माझं उत्तर परत एकदा मी क्लिअर करतो. मी असं कधीही म्हटलं नाही की वळसे पाटलांनी काहीच कामं केली नाहीत. वळसे पाटलांनी आंबेगाव तालुक्याला इतर तालुक्यांप्रमाणे शिखरावर नेऊन ठेवण्यासाठी लागणारी बहुसंख्य कामं आहेत जी अजून केलेली नाहीत आणि ती कामं करायचा माझा मानस आहे, म्हणून मी राजकारण देत आहे. ज्या दिवशी आम्ही साहेबांना भेटलो, साहेबांनी मला एका शब्दात सांगितलं आहे, इच्छुक भरपूर आहेत, तुम्ही तुमचं काम करा, ज्याची योग्यता सिद्ध होईल, ज्याला लोकांकडनं वाव असेल, लोकांकडनं ज्याला इच्छा असेल की बाबा साहेब हा आमदार झाला पाहिजे, हा काहीतरी करू शकतो, अशा माणसाला आम्ही आमचे जे काही सर्वे आहेत ते केल्यानंतर निश्चित मुलाखतींना बोलू आणि त्यानंतर आम्ही तिकीट जाहीर करू. त्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील तीच दिशा आमच्यासाठी असेल. साहेबांनी सांगितलं की यांचा प्रचार करा, तर आम्ही त्यांचा खांद्याला खांदा लावून प्रचार करणार आणि त्या उमेदवाराला निवडून आणणार.